म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का? त्यांना काही विशेष लाभ मिळतील का? यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे. तर मित्रांनो, आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काय सांगितलं त्यांचं वक्तव्य तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं आणि त्यानुसार कर्जमाफी अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान खरंच 2 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार का असा प्रश्न या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतोय. खरं पाहायला गेलं तर राज्यातील 23 लाख शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. हे शेतकरी कोण आहेत तर या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष त्यांनी जे पीक कर्ज घेतलेलं असतं ते पीक कर्ज मुदत संपायच्या आत प्रत्येक वर्षी नवं जुनं केलेलं असतं, म्हणजेच की त्या रकमेचं व्याज असेल. आता जिल्हा मध्यवर्ती बँकातून जे कर्ज काढतात, सोसायटीकडून कर्ज घेतात त्यांना तर ते 0% व्याजावर त्या ठिकाणी हे कर्ज मिळतं. आता म्हणजे इतर जे आहेत म्हणजे आपले राष्ट्रीयकृत बँकांमधले त्यांना 4%, 7% याप्रमाणे त्या ठिकाणी हे पीक कर्ज मिळतं. परंतु हे शेतकरी प्रत्येक वर्षाला त्यांना कितीही अडचणी आल्या, कितीही अडथळे आले तरी देखील हे पैसे आणून बँकेमध्ये भरतात आणि त्या ठिकाणी त्यांचं कर्ज नवजुनं करून बँकिंग सिस्टीम अगदी चांगल्या पद्धतीने चालवतात. परंतु राज्यातील हे 23 लाख शेतकरी सध्या सर्वात जास्त नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. 2017 सालची कर्जमाफी झाली तेव्हा प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती मिळाले? 25,000 रुपये मिळाले. त्यानंतर 2019ची कर्जमाफी जाहीर झाली तेव्हा देखील जे थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाख रुपये आणि ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं आहे त्यांना 50,000 रुपये अनुदान मिळालं. 2026च्या कर्जमाफीमध्ये सरसकट 2 लाख, सरसकट 2 लाख, सरसकट 2 लाख ही ज्या पद्धतीने मागणी करण्यात आली होती आणि ज्या पद्धतीने याची अंमलबजावणी किंवा घोषणा होत होत्या त्यानंतर या शेतकऱ्यांना देखील म्हणजे राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांना देखील 2 लाखांपर्यंतची एकतर कर्जमाफी होईल किंवा प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात त्यांचे 2 लाख रुपये त्यांना मिळतील अशा पद्धतीने एक आशा होती. परंतु वास्तविक पाहता जेव्हा GR आला त्या GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलं की त्या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आता ऐनवेळी म्हणजेच की कर्जमाफीची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये पहिली यादी 17 लाख शेतकऱ्यांची येऊन त्या ठिकाणी eKYCची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी 7,000 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी वितरण देखील केलं आहे. म्हणजेच की ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांची eKYC केलेली आहे त्या eKYC केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे उद्यापासून किंवा आजपासून त्या ठिकाणी जमा देखील होतील. कारण एकदा आधार प्रमाणीकरण झाले की पैसे पाठवण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आता आपण पाहिलं की अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत काय झालं की त्यांच्या कर्ज रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत होती आणि ही तफावत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी eKYC देखील सुरुवातीच्या काळामध्ये केली नव्हती. आता यामध्ये आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने, मुख्यमंत्र्यांच्या वतीने, सहकार आयुक्तांच्या वतीने, सर्वांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज भरा, तुमचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज 100% माफ आहे. जी काही रक्कम असेल ती रक्कम OTSच्या अंतर्गत बँक भरणार आहे आणि बँकेने हे पैसे भरून तुम्हाला 1 रुपया देखील एक्स्ट्रा भरावा लागणार नाही. तुम्हाला नील बाकी दाखला असेल किंवा तुमचा 7/12वरचा बोजा संपूर्णपणे त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल अशा पद्धतीने सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर राज्यातील eKYC करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. परंतु दुसरीकडे राज्यातील कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू असताना 23 लाख शेतकऱ्यांनी मोठी मागणी केली आहे आणि हे शेतकरी आता प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. आणि हे 23 लाख शेतकरी दुसरे तिसरे कोणी नसून हे शेतकरी तेच आहेत जे शेतकरी त्यांचे कर्ज प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी नवजुनं करतात. हे शेतकरी त्यांचे पैसे बँकेमध्ये आणून भरतायत आणि मग या शेतकऱ्यांसाठी आपल्या कृषी सहकार मंत्री तर म्हणतायत की त्या ठिकाणी अनुदानामध्ये वाढ झाली आहे. परंतु वास्तविक पाहता ही अनुदानामध्ये वाढ झाली आहे का नाही आणि ही वाढ होऊ शकते का? चला या मुद्द्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि सर्व योजनांच्या रेग्युलर अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता किसान सभेचे डॉक्टर अजित नवले आहेत यांच्या वतीने आजच एक पोस्ट करण्यात आली. त्या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय तर लक्षात घ्या, नियमित कर्जदारांना 2 लाखांचा दिलासा, देवस्थान व गायरान जमीन, पीक विमा व जमीन इत्यादी शेतकरी प्रश्नासाठी दिनांक 10 ऑगस्ट रोजी किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. एकजूट बुलंद करा, सहभागी व्हा. म्हणजेच की यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा कुठला आहे तर नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये द्यावेत. ही जी मागणी आहे ही मागणी सर्वत्र आता जोर धरत आहे. कारण लक्षात घ्या, या 23 लाख शेतकऱ्यांची चूक काय आहे हा प्रश्न आहे. म्हणजे जे शेतकरी रेग्युलर पैसे आणून बँकेमध्ये भरतायत
त्या शेतकऱ्यांना लाभ किती मिळतोय तर 50,000 रुपये मिळत आहेत. जे शेतकरी त्यांचे कर्ज काढतायत आणि कर्ज थकवतायत, आपण म्हणत नाही की शेतकरी मुद्दाम कर्ज थकवतोय, अडचणीत शेतकऱ्यांना तेवढ्या येत आहेत, ना शेतमालाला भाव आहे ना त्या ठिकाणी निसर्ग साथ देत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज थकत आहे आणि कर्ज थकल्यानंतर त्यांना 2 लाखांची माफी मिळत आहे, जी योग्य आहे, त्यात काही आम्ही बोलणार नाही. परंतु जे शेतकरी अडचणीत असताना देखील पैसे आणून बँकेमध्ये भरतायत त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळत असतील तर नक्कीच या 23 लाख शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय आहे. अनेक शेतकरी याबाबत कमेंट देखील करत आहेत की आम्ही आता आमचे कर्ज भरणारच नाही, आम्ही त्या ठिकाणी एकदा कर्ज काढणार आणि परत बँकेत जाणारच नाही, कर्ज आपोआप माफ होत आहे. यामध्ये अनेक असे देखील शेतकरी आहेत की ज्यांचे 2019च्या आधीचे कर्ज आहेत त्यांना तर सरकारने वाऱ्यावर सोडल्यागत झाले, कारण त्यांचे कर्ज थकबाकीमध्ये गेले पण त्यांचं नाव यादीमध्ये येत नाही आणि पुढच्या देखील यादीमध्ये येणार नाही, कारण 2019च्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललं आहे तेच शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरत आहेत. असू द्या, आपण आज अनुदानावर बोलतोय, तो देखील विषय आपण पुढे घेणार आहोत. तर अनुदानाबाबतीत आपले रविकांत तुपकर जे नेते आहेत बघा, रविकांत तुपकरांनी देखील एक महत्त्वाची पोस्ट केली. यामध्ये 9 ऑगस्ट नंतर सरसकट कर्जमुक्ती, सिबिल आरक्षण आणि वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभे केले जाईल. यांच्या वतीने देखील मागणी करण्यात आली आहे, ती म्हणजेच की 2 लाख रुपये त्या ठिकाणी अनुदान स्वरूपात मिळावेत. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे 2 लाख रुपये अनुदान स्वरूपात का मिळावेत अशी का मागणी आहे तर लक्षात घ्या, हे जे आहे त्याला बोललं काय जातं त्याला प्रोत्साहनपर, म्हणजेच की शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून हे अनुदान मिळणार आहे. प्रोत्साहन, आता प्रोत्साहन द्यायचं, मग प्रोत्साहन जर तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी चूक केली आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही 2 लाख रुपये देताय. किती? ज्या शेतकऱ्यांची चूक झाली आहे त्यांना 2 लाख रुपये आणि ज्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने काम केलंय त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन. मग यामध्ये प्रोत्साहन नक्की कोणते आहे? हे 2 लाख प्रोत्साहन आहे का 50,000 प्रोत्साहन आहे, असा प्रश्न राज्यातील सर्व शेतकरी विचारतात आणि साहजिकच आहे. लक्षात घ्या, अनेक शेतकऱ्यांनी आता यामध्ये अट काय टाकली आहे की अट स्पष्टपणे आहे की सलग 2 वर्ष किंवा 3 वर्षांपैकी 2 वर्षांमध्ये त्या ठिकाणी त्यांचे कर्ज नवजुनं केलेलं असावं. आता 2 वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी त्याचं कर्ज नवजुनं केलेलं असावं. मग 2 वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज नवजुनं केलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने पैसे बँकेत आणून भरलेत आणि लक्षात घ्या जास्तीत जास्त 50,000 रुपये आहे, म्हणजेच की ज्या शेतकऱ्याकडे 30,000 कर्ज आहे, 40,000 कर्ज आहे, 50,000 कर्ज त्याला तेवढंच मिळणार आहे. म्हणजे 40,000 कर्ज असेल तर त्याला अनुदान 40,000 रुपयेच मिळणार आहे. जर ज्या शेतकऱ्यावर 3 लाख रुपये कर्ज आहेत त्याला अनुदान किती मिळणार आहे तर 3 लाख रुपये असेल तरी त्याला मिळणार आहेत 50,000 रुपये. मग ही कशी पद्धत आहे? म्हणजे प्रत्येक वर्षी तो शेतकरी 3 लाख रुपये बँकेत आणून भरतोय, नवजुनं करतोय, कर्ज घेतोय, काढतोय आणि त्याला जर 50,000 रुपये अनुदान मिळणार असेल तर पुढच्या वेळी तो त्याचे कर्ज नवजुनं करेल का? तो देखील विचार करेल की मी माझे कर्ज थकवतो, 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीमध्ये माझे कर्ज बसेल आणि मला चांगल्या पद्धतीने लाभ होईल. आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये अनुदान सरकारने त्या ठिकाणी GR काढून हे 2 लाख रुपये वितरण करावे. शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान असेल तर राज्यातील अनेक शेतकरी नक्कीच नाराज होत आहेत आणि हे जे आता बोलणं आहे याबाबत आपल्या कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मागणी मांडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सरसकट अनुदान करावे. जे शेतकरी पात्र आहेत त्या 23 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान देऊन हा लाभ द्यावा अशी पुन्हा एकदा विनंती होत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ही विनंती आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ शेअर करा, तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र.